अमेरिका, इराण, इस्रायल देशात युद्ध सुरू असल्याने याचा अधिक फटका LPG गॅससोबतच पेट्रोल डिझेल इंधनावर पडत आहे. हिंगोली जिल्हाभरात अफवेमुळे अनेक पंपावर पेट्रोल डिझेल खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आवेश शेख यांनी. पाहूयात. इराण, इराक आणि अमेरिका यामध्ये युद्ध चालू आहे आणि याच पार्श्वभूमीवरती जे आहे तर पेट्रोल आणि डिझेल याचा साठा संपला अशी अफवा पूर्ण हिंगोली जिल्ह्यामध्ये पसरली आणि याचा थेट परिणाम काल हिंगोली शहरामध्ये रात्री सर्वजण आहे तर डिझेल साठी पेट्रोल साठी कॅनी त्याच्यानंतर मोठमोठी गाडी ट्रॅक्टर अशा पद्धतीने आणून पूर्ण हिंगोली जिल्ह्यातील शहरातील पेट्रोल पंपावर नागरिकांनी पूर्ण गर्दी केली आणि ज्यांना 100-200 रुपयाचा पेट्रोल पंप लागतो त्यांनी 2000-3000चा नेला आणि ज्यांना 1000-2000चा लागतो त्यांनी 5-10 हजाराचा पेट्रोल नेऊन आज जे आहे तर अक्षरशः सकाळी हिंगोली शहरामधील 10 ते 12 पेट्रोल पंपावर साठा संपला आणि तो पेट्रोल पंप वर ताळे ठोकण्याचं काम पडलेलं आहे. सध्या मी हिंगोली शहरातील मुख्य इंदिरा चौकामधील चौधरी पेट्रोल पंपावर आहे आणि इथे सध्या आहे तर पेट्रोल पंपावर वरला जो तर पेट्रोल डिझेलचा साठा संपलेला आहे. आपल्यासोबत या विषयावर बोलण्यासाठी पेट्रोल युनियनचे अध्यक्ष तसेच या चौधरी पेट्रोल पंपाचे ऑनर मालक आपल्यासोबत आहे. काय सध्या पेट्रोल पंपावर गर्दी झाली होती काल रात्री आणि सध्या काय परिस्थिती आहे? रात्री क्या हप्पा चालू होती. व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्रामवर लोकांनी पेनिक झाले होते. अचानक पुरे सगळे पंपावर गर्दी केली आणि त्याला 200 रुपये पेट्रोल भरायचे ते 1000 रुपयाचे भरले, ज्यासाठी 1000 रुपयाचे भरायचे 5000 भरले. असं करून सगळे माल संपला. रात्री आपल्याकडे साठा होता परंतु आता साठा नाही. किती पेट्रोल पंपावर शहरातील किती पेट्रोल पंपावर साठा नाही सध्या? हिंगोली जिल्ह्यामध्ये 10-15 पंप साठा नाही आहे. आता गाड्या भरलेली आहे. सगळे गाड्या ऑन द वे. दोन घंटे सगळे पंप चालू होणार आहे. आपली आता त्याच्या डिझेल द्या असं चाललं तर काही प्रॉब्लेम होणार नाही. तर जे कलेक्टर साहेबांनी जे आदेश सध्या जे नागरिक येतील साठा आल्यानंतर जे येतील त्यानुसारच त्यांना पेट्रोल देण्यात येईल का? जसे काल रात्री कॅन वगैरे आणले त्या पद्धतीने आता काही नाही होणार. आता जसं साहेबांनी आदेश काढलेले सगळे पंपाला आवाहन केलेले आहे. मी ज्या साहेबांनी आदेश काढलेले तसेच पंप चालू करा. 2000 डिझेल टाका, 200 रुपये पेट्रोल टाका. नागरिकांना सध्या तुमच्या द्वारे काय आव्हान असणार आहे? माझी असे आव्हान आहे नागरिकाला काही अफवावर बिलकुल विश्वास ठेवू नका. सगळ्याला पेट्रोल डिझेल भेटणार आहे. कंपनीमध्ये गाड्या भेटणार आहे. सगळ्या कंपनीचे आज आमची कलेक्टर साहेबची मीटिंग झाली. साहेबांनी सगळ्या कंपनी सांगितले गाड्या भरा, सगळ्या पेट्रोल डिझेल भेटणार आहे. खाली अफवावर विचार ठेवू नका. पंपावर गर्दी करू नका. पंपावर सगळ्याला सपोर्ट करा. तुम्ही जो साहेबांनी आदेश दिले त्या आदेशाचे पालन करा. तर काल रात्री झालेल्या अफवामुळे हिंगोली शहरामध्ये जे आहे तर खूप साऱ्या पेट्रोल पंपावर गर्दी झाली होती आणि मोठमोठे ट्रॅक्टर्स मध्ये 2-2, 3-3 मोठमोठ्या 200 लिटरच्या बॅलर्स छोट्या कॅन भरून आणून जे आहे तर आज हिंगोली शहरामध्ये सकाळपासून पेट्रोलचा डिझेलचा साठा संपलेला आहे आणि यावरतीच जे आहे तर हिंगोली प्रशासन जिल्हाधिकारी यांनी जे आहे तर आदेश काढलेले आहे. 2 व्हीलर वरती 200 रुपयाचं पेट्रोल आणि 4 व्हीलर मध्ये फक्त 2000चं पेट्रोल मिळणार आहे आणि या आदेशाची पाळणी जी आहे तर सर्व पेट्रोल पंप मालकांनी करावी असे त्यांनी आश्वासन दिलेले आहे. आता आणि येणाऱ्या काळामध्ये जे आहे तर नागरिकांनी कोणत्याही अफवेवरती विश्वास ठेवू नये आणि पेट्रोलचा डिझेलचा तुटवडा भागणार नाही असे आश्वासन जिल्हा प्रशासन यांनी आणि पेट्रोल चालक असोसिएशनचे अध्यक्ष यांनी केलेले आहे. आवेश शेख, MC न्यूज हिंगोली.